बारळे खोऱ्याचा सर्वांगीण विकास हेच ध्येय. पाणी प्रश्न युद्ध पातळीवर सोडविणार नामदार महेश शिंदे. हिवरे येथील पदाधिकारी कार्यकर्त्यांचा नामदार महेश शिंदे गटात प्रवेश. आजवरच्या राजकीय पुढाऱ्यांनी बारळे खोऱ्याला केवळ विकास कामांबाबत झुलवत ठेवले. प्रत्येक निवडणुकीत आश्वासने द्यायची आणि निवडणूक झाल्यावर परत फिरकायचे नाही असे प्रकार होते. आता मात्र परिस्थिती पूर्णपणे बदलून टाकली आहे. विकास कामाबाबत बारळे खोरा आता परिपूर्ण झाले असून आता पाणी प्रश्न नजीकच्या काळात सोडविणार अशी ग्वाही कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष नामदार महेश शिंदे यांनी दिली. बारळे खोऱ्यातील महत्त्वपूर्ण अशा हिवरे येथील पदाधिकारी कार्यकर्त्यांनी नामदार महेश शिंदे यांच्या कार्याने प्रभावित होऊन नामदार महेश शिंदे गटात शनिवारी सकाळी 9 वाजता खटाव येथील निवासस्थानी प्रवेश केला. भगवी शाल देऊन नामदार महेश शिंदे यांनी त्यांचे स्वागत केले. प्रत्येक कार्यकर्त्याला राजकीय ताकद दिली जाईल. विकास कामांबाबत कधीही दुजाभाव केला आणि करणार देखील नाही. माजी सरपंच अजित खताळ व विद्यमान सरपंच सुरेखा खताळ यांच्या माध्यमातून ग्रामपंचायत सदस्य काजल सुधीश कांबळे, हिवरे विकास सोसायटी संचालक सुधीश उत्तम कांबळे, नितीन कांबळे, विलास कांबळे, रविकांत कांबळे यांनी नामदार महेश शिंदे गटावर प्रवेश केला. त्यांचे नामदार महेश शिंदे यांनी स्वागत केले. यावेळी माजी सरपंच अजित खताळ, विद्यमान सरपंच सुरेखा खताळ, माजी सरपंच सतीश कांबळे, उपसरपंच वैभव खताळ, ग्रामपंचायत सदस्य समाधान शिंदे, नितीन खताळ, महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष तानाजी भिडे, रमेश कांबळे, रवींद्र कांबळे, अनिल कांबळे, शेखर कांबळे, स्वाती कांबळे, माजी सरपंच सुनील खताळ, माजी उपसरपंच सुधीर खताळ, पंढरीनाथ खताळ, सोमनाथ तांबे, नारायण खताळ यांच्यासह प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ उपस्थित होते. बारळे परिसरातील रस्त्यांचे प्रश्न सुटले आहेत. गावोगावी सुंदर काँक्रीटचे रस्ते तयार केले आहेत. बारळे गाव तर स्वच्छ आणि सुंदर झाले आहे. नलवडेवाडी खिंड रस्त्याच्या कामाला लवकरच सुरुवात केली जाणार असून हिवरे गाव त्यामुळे महामार्गावर येणार आहे. या विभागाला थेट वाटा स्टेशन विभागाशी जोडली जाणार आहे. दळणवळण अधिक सोयीस्कर होणार आहे व 24 तास वाहतूक सुरळीत राहील. त्याचबरोबर गुरुवारी कैलास रोजी लक्ष्मणराव इनामदार जे गटातून उपसा जलसिंचन योजनेतून बारळे परिसरातील प्रत्येक गावात पाणी दिले जाणार आहे. बारळे तलावातून पाणी उचलून नलवडेवाडीत नेले जाणार आहे. तेथून बिचुकले आणि तळेचे तलाव भरणार असून दुष्काळी भागातील पाणी प्रश्न सुटणार आहे. या विकासाच्या सर्वच प्रक्रियेत हिवरे गाव विकासाच्या शिखरावर पोहोचणार आहे. बौद्ध वस्तीकडे जाणाऱ्या पिराचा मळावडा व नरशेचा ओढा या ठिकाणी साखर पूल बांधण्यासाठी निधी उपलब्ध करून देणार असे नामदार महेश शिंदे यांनी निदर्शनास आणून दिले.